एक वेळ अवधान दिजे, सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 1. भगवंत एकच सांगतात, तरी एक वेळ अवधान दिजे. एकदाच, आयुष्यभर तुम्हाला काही करायला सांगितलेलं नाही. परमार्थ खूप सोपा आहे, पण त्या पद्धतीने केला तर, आणि नाही केला तर खूप अवघड आहे. आणि म्हणून आहे सर्वाहुनी सोपे, शहाणा तो धनी घेत असे. परमार्थाला शहाण्यांची गरज आहे, आणि आपण जर शहाणं नाही झालं तर काहीच उपयोगाचं नाही. मग का म्हणतात ते की तरी एक वेळ अवधान दिजे. तरी हे सगळं करतोयस तू, पण ते करायला तयार नाही आहे ना. एक वेळ म्हणजे एकदाच, अवधान दिजे म्हणजे लक्ष दे माझ्याकडे. तरी एक वेळ अवधान दिजे, सर्व सुखाशी पात्र होईजे. तुला सुख पाहिजे ना, ते सर्व सुख पाहिजे ना. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. जगातलं सर्व सुख तुला मिळेल, पण आमचा विश्वास नाही. आणि म्हणून पहिल्यांदा विश्वास पाहिजे. विश्वासाबरोबर श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. तुम्ही जर श्रद्धा ठेवली तरच ज्ञान प्राप्त होतं, अन्यथा ज्ञान प्राप्त होत नाही. आम्ही करतोय, पण वरवर करतोय. उगीच करायचं म्हणून करायचं, माळ घालायची म्हणून घालायची, गुरु करायचा म्हणून करायचा, अनुग्रह घ्यायचा म्हणून घ्यायचा, चिंतन करायचं म्हणून करायचं, पंढरपूरला जायचं म्हणून जायचं. ह्या उपकाराच्या गोष्टी नाही आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर परमार्थात काहीच करायचं नाही आहे. श्रीपाद बाबांनी तर शिकवलं, काही न करणं म्हणजे परमार्थ. पण नाही लोकांना पटत, त्याला काय करणार. लोकांना खूप करावंसं वाटतं. होम, यज्ञ, पूजा, अर्चा, तपश्चर्या, उपास, तापास, एवढ्या लांब पायी जाणं, तीर्थयात्रा करणं, याचा सगळ्याचा निषेध केलेला आहे. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी सगळे मार्ग खोडून काढलेले आहेत. आम्ही रोज हरिपाठ म्हणतो, पण आमचा त्या निषेधावरती विश्वास नाही आहे. जर परमार्थ करायचा असेल तर मनापासून करावा लागेल. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग ते दास्यत्व करायचे, ते तन मन धन सर्वस्व अर्पण करून करायचे. त्याच्यातलं एकही राखून ठेवता येणार नाही तुम्हाला. एकही. तन पण द्यावं लागेल, मन पण द्यावं लागेल, आणि धन पण द्यावं लागेल. आमचं नाही आहे, नाही करू शकत आम्ही तसं. नाही, तिथे आम्ही भरपूर सगळं द्यायला तयार आहे, पण जिथे खरं आहे मात्र तिथे कोणी जात नाही. कारण सत्य कटू असतं. कारण ब्रह्मसत्य जगन मिथ्या. ब्रह्मसत्य आहे, जग खोटं आहे. अख्खं जग खोटं आहे. जा, अख्खं जग खोटं आहे. पण आमचा खोट्यावरती खूप विश्वास आहे, आणि म्हणून आम्ही खोट्यावरती श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, आणि रोजचं पाऊल टाकतो आणि जगत राहतोय. पण जे ब्रह्मसत्य आहे ते तुमच्यातच आहे, याच्यावर विश्वास नाही आहे. आणि ते ब्रह्म तुम्हाला जो कोणी अनुभवाला आणून देईल त्याच्यावरती मात्र पूर्ण विश्वास बसला पाहिजे. कारण ब्रह्म आहे, नवे नवे आपणच ते आहोत. अहम ब्रह्मास्मी. ती वस्तूच मी आहे. अनादिकालापासून सांगत आलेले आहेत. शास्त्र, धर्मशास्त्र 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 11 उपनिषद, 64 कला, सर्वांनी तेच गोकून गोकून सांगितलंय की बाबा रे, तेच तू आहेस, तेच तू आहेस. पण नाही विश्वास बसत, नाही विश्वास बसत. कारण मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मी जो भगवंत आहे तो तत्वरूपी आहे, व्यक्तिनिष्ठ नाही आहे. आपण व्यक्ती म्हणून पाहतोय त्या भगवंताकडे, संतांकडे सुद्धा व्यक्ती म्हणून पाहतोय. ती तत्वप्रणाली आहे. ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, हरिपाठ ही तत्वप्रणाली आहे, फिलॉसॉफी आहे. आणि ते समजून घ्यायचं असेल तर त्याच पद्धतीचा टीचर पाहिजे, त्याच पद्धतीचं ज्ञान देणारा महात्मा पाहिजे, की त्यांनी ते अवगत केलं आहे का. आणि त्यांनी जर ते अवगत केलेलं असेल तरच तुम्हाला तो तिथपर्यंत नेऊन पोहोचवणार. मग तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारा जर महात्मा पाहिजे असेल तर तुम्हाला महात्मा शोधावा लागेल. देव तर शोधायची गोष्ट नाही आहे. देव प्राप्तच आहे, वस्तू तयार आहे. देव कुठून आणायचा नाही. अडाण्यातला अडाणी, बावळटातला बावळट, मूर्खातला मूर्ख, 100 किलो दारू पिणारा सुद्धा सांगतो देव माझ्यातच आहे. तर मग आता कुठं जायची गरज आहे.
सांगितलं ना त्यांनी, देव माझ्यातच आहे. मग देव आहे आपल्यामध्ये, पण आमचा विश्वास नाही ना. आता कुठल्या देवाला पाहायला जातो